तालुक्यातील शेवगाव शिवारात मंगरुळ बुद्रुक गावात सोपान केदार वय वर्ष 24 याने घरातील मागील किरकोळ वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत त्याचे वडील नामे विठ्ठल मनाजी केदार वय वर्ष 55 यांच्या तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे डोके स्लॅबच्या कठड्याला धरून आपटून व त्यांच्या पोटात, चेहऱ्यावर, छातीवर तसेच डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली ढकलून देऊन त्यांस गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी मैताची पत्नी अंबिका विठ्ठल केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी 2 पोलीस पथके मंगरुळ, चापडगाव, बोधेगाव भागात रवाना करण्यात आली। तसेच आरोपी सोपान विठ्ठल केदार यास पोलीस पथकाने आरोपीची ओळख पटवून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने त्यास 12 तासाच्या आत अटक करण्यात आली। जनता आवाजसाठी प्रतिनिधी बाळासाहेब खेडकर, शेवगाव।